दीक्षाभूमी स्मारक समिती अध्यक्षपदी भंते सुरई ससाई यांच्याऐवजी विलास गजघाटे यांची दीक्षाभूमी स्मारक समिती अध्यक्षपदावर नियुक्ती. बघा पत्रकार परिषद ग्राफीन वडली. त्या अधिकारानुसार मी कालची बैठक बोलावली आणि अध्यक्षांच्या बद्दल अध्यक्षांच्या बद्दलच होती, कारण की अध्यक्ष हे या 3 वर्षामध्ये केवळ स्वतःच्या सहीने धनादेश चेक वटवीत आहेत. आम्ही त्यांना विचारतो की हे चेक कुठे जातात, पैसे कुठे जातात ते सांगत नाही. दीक्षाभूमीच्या गव्हर्निंग बॉडीची कोणतीही मीटिंग त्यांनी 3 वर्षामध्ये बोलवली नाही. ते आदरणीय आहे, धर्मगुरू आहेत म्हणून आम्ही त्यांच्या समोर विनंती केली की तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करू. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला डॉक्टर राजेंद्र जोई सर्टिफिकेट काय पाहिजे ते सांगा, काय म्हणणं आहे ते सांगा, पण काही उत्तर देत नाही. मुळातच आम्हाला संशय असा येत होता की भंते ससे सुरई यांना मराठी वाचता येत नाही, इंग्लिश वाचता येत नाही, हिंदी वाचता येत नाही, लिहिता येत नाही. याचा सूत्रधार कोण आणि हे कुठपर्यंत चालेल, की समाजामध्ये रोष निर्माण होत होता. भंते काम करत नाही आणि भंतेच्या विरुद्ध बाकीचे जे ट्रस्टीज आहेत ते सुद्धा काही करत नाही. परंतु कोर्टाकडून कोणतेही असे ठोस आदेश मला आलेले नव्हते. जरी मी मेजॉरिटी निवडून आलो होतो, त्या काळामध्ये 11 ट्रस्टीज होते. 11 ट्रस्टीजपैकी एक ॲबसेंट होते, 10-1 मी निवडून आलो होतो, तरी सुद्धा मला अधिकार प्राप्त झाले नव्हते. परंतु फेब्रुवारीमध्ये मला अधिकार प्राप्त झाल्यानंतर सगळ्या ट्रस्टींनी सांगितलं की आता या तुम्हाला जो अधिकार प्राप्त झालेला आहे सेक्रेटरी म्हणून मीटिंग कॉल करण्याचा, तो मीटिंग कॉल करावा. आणि मीटिंग कॉल केली आणि त्या मीटिंगमध्ये काय झालं हे आपल्याला आग्रावी साहेब सांगतील. जवळजवळ सगळे ट्रस्टी त्याला हजर होते. केवळ आनंद फुलझिले, सुधीर फुलझिले आणि म्हणते सुराई सोडून सगळे ट्रस्टी आजच्या मीटिंगला हजर होते. आणि विशेष महत्वाची गोष्ट अशी की 2023 पासून तर आतापर्यंत मिटिंगा झालेल्या नव्हत्या आणि सचिव साहेबांनी बंदींना विनंती केली की मिटिंग आल्या, त्यांनी मिटिंग घेतल्या नाही. आणि चॅरिटी कमिशनचा जो रिझल्ट आहे तो 20 फेब्रुवारी 2026 त्यांनी निकाल दिला आणि निकालामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सचिव म्हणून तुम्ही काम करावं आणि तुम्हाला सर्व सदस्य सहकार्य करतील अशा प्रकारचा तो ऑर्डर आलेला आहे. या संदर्भात अधिक क्लॅरिफिकेशन देण्यासाठी पुन्हा चॅरिटीकडे जाण्यात आलं आणि चॅरिटी पुन्हा मग 12 मे 2026 पुन्हा त्यांनी सांगितलं की हा सचिवांना अधिकार मिळाले, सचिव त्या संदर्भात कारवाई करतात. ही गोष्ट कळल्यानंतर मग भंतेजी हायकोर्टमध्ये गेले. त्याचं सुद्धा या ठिकाणी त्यांचं अनुदान आहे आणि हायकोर्टमध्ये गेल्यानंतर त्यांना हायकोर्टाने स्टे दिलेला नाही आणि म्हणून काल समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 8 सदस्य 11 पैकी 8 सदस्य उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. सांगितलं म्हणजे समितीचं कामकाज हे कायदेशीर पद्धतीनं पारदर्शकपणे होणं आवश्यक आहे आणि मग त्या संदर्भात चर्चा झाली. आणि विशेष म्हणजे 3 वर्षापासून मिटिंगा झाल्या नाही, कोणत्याही प्रकारचा म्हणजे अंकेशन जो आहे तो समितीसमोर आलं झालेलं नाही आणि एक व्यक्ती फक्त काम करतोय, बाकी कोणाला विचारत नाही. आम्ही तर अनेकदा त्यांना विनंती केली आणि ते तर म्हणजे आज सुद्धा त्यांची एक बातमी आहे की सदस्य म्हणजे त्यांना सचिव मानायला तयार नाही. आणि त्या संदर्भात चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर असं ठरवलं की मग आपण अध्यक्षांना काढण्याचा ठराव पास झाला. त्यांचं सदस्यत्व आणि अध्यक्ष पदावर त्यांना काढण्याचा ठराव पास झाला आणि त्यानंतर मग अध्यक्ष कोण, आम्ही डॉक्टर राजेंद्र गवई यांचं नाव सुचवलं तर ते म्हणाले की मी अध्यक्ष होणार नाही, माझे वडील होते. नंतर मग कमलताईंचं नाव आलं, कमलताई म्हणाले की मी सुद्धा होणार नाही. मग डॉक्टर
चंद्रशेखर मेश्राम सर यांना विचारलं, ते नाही म्हणाले. त्यानंतर आपले सोटे साहेब आणि दाभाडे साहेब यांना सुद्धा विचारलं. तर सर्वांनी नकार दिल्यानंतर मग आम्ही यांना विनंती केली आपले विलास दंडाटे साहेबांना, आणि त्यांनी मान्य केलं. सर्वांनी एकमेकांना त्यांची काल अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आता ही झाल्यानंतर, ही निवड झाल्यानंतर हे सगळे लिगली, म्हणजे आपण कायद्यानुसार तिथे कुठेही हे नाही. आणि आम्ही आतापर्यंत 3 वर्ष याचे थांबलो की कायद्या किंवा कोर्ट ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आपण काम करत, आणि त्याप्रमाणे कालची सभा झाली. आणि त्या सभेमध्ये म्हणजे बहुमताने एक मतानं विलास दंडाटे यांची नियुक्ती झाली, आणि सचिव म्हणून आपले डॉक्टर राजेंद्र काय म्हणतात आंबेडकर स्मारक समितीचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यानं आणि समाजाच्या आशीर्वादानं मी जे काही गेल्या 40-45 वर्षापासून या समाजात काम करत होतो, आणि वयाच्या 17-18 वर्षापासून पवित्र दीक्षाभूमीच्या कार्यामध्ये गुंतलेलो होतो, आणि प्रत्येक कार्यात मी माझ्या पद्धतीने जे जे सहकार्य करता येईल ती करत होतो. काल सर्व अनुयायांनी अध्यक्षपदाबाबत ठराव जेव्हा आला, मी सर्वप्रथम आदरणीय कमलताई गवई यांचं नाव सुचवलं. त्यानंतर मी डॉक्टर राजेंद्र गवई यांचं नाव सुचवलं. मला वाटलं गवई साहेबांच्या परिवारातला गवई साहेबांनंतर गवई साहेबांचंही खूप काम या दीक्षाभूमीला आहे. काही विरोध असो, कुणी काही म्हणो, पण सत्य परिस्थिती आहे की दीक्षाभूमीमध्ये सिंहाचा वाटा गवई साहेबांचा आहे. ते स्तूप बनवण्यात त्यांनी अनेक खास्ता खाल्ल्या, अनेक शिव्या खाल्ल्या, अनेक लोक समाजाच्या मुद्द्याला सामोरं गेले, परंतु कुठलीही तळजोड न करता पवित्र दीक्षाभूमीचं कार्य त्याने पूर्णतः असलेलं. म्हणून त्यामुळे माझी मनापासून इच्छा होती गवई परिवारांनी या दीक्षाभूमीचं अध्यक्षपद स्वीकारावं. परंतु आईसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, विलास आता दादांनी घेतलं, मी घेणं बरं, आता खूप झालं. राजेंद्र डॉक्टरांनी म्हटलं मी नाही घेत, आणि आईनी माझं नाव सुचविलं. त्याबद्दल मी त्यांचा आणि गवई परिवाराचा ऋणी आहे. आणि आईने माझं नाव सुचवलं, आणि भंते नाग दीपंकर यांनी अनुमोदन दिलं, आणि माझी बहुमतानं निवड झाली. आणि भंते सुरेश देसाई यांना समितीने अध्यक्षपदासकट सदस्य पदावरून सुद्धा त्यांची गच्छंती करण्यात आली, त्यांना काढण्यात आलं. ते आदरणीय आहे. आम्ही त्यांचा 3 वर्ष खूप सन्मान केला. परंतु एकाधिकारशाही, भ्रष्टाचार, अनियमितता, आणि विशेषतः समाजाच्या दीक्षाभूमीचा जर अभ्यास केला कॉलेजपासून साऱ्या याच्या, तर समाजावर तिथं इतका अन्याय सुरू होता. 12 लोक तिथे समाजाचे काढले गेले, आणि ज्यांच्यावर जो आरोपीसारखे जे लोक आहेत त्यांना तिथं लावण्यात आलं, त्यांचे परिवार लावण्यात आले. 52,000 रुपये पगार त्यांना देण्यात आला. गेल्या 3-4 वर्षापासून हे सुरू होते. आणि त्या दिवशी पैसे मोजण्याकरता भंतेजींनी समितीच्या कुठल्याच सदस्यांना बोलवलं नाही, आणि तो विनयभंगाचा आरोपी भंतेजीसोबत पैसे मोजत होता. किती दुर्दैवाची बाब आहे. मेंढे समाजामध्ये एक वाईट मेसेज चालला, आणि त्याचे साडे जे होते त्यांना त्यांनी तिथे लावलं. त्याची पत्नी तिथे आहे. पेपर फुटी प्रकरणात त्यांचे नाव आले. त्यानंतर विनयभंगाच्या केसमध्ये नाव आले. असे आरोपी पवित्र दीक्षाभूमीच्या आणि दीक्षाभूमी बॉन्सर लावणं, दीक्षाभूमीमध्ये तोडफोड करणं, दीक्षाभूमीमध्ये विनयभंगाच्या केस होणं. 1964 पासनं आजपर्यंत या पवित्र भूमीवर कधीच बॉन्सर लागले नाही. जे जुने लोक आहेत, आता कुणी त्याच्यातले आहेत, केवळला माहिती, केवळ 17-18 वर्षाचे आपण जेव्हा होतो त्यावेळेस कालचे जे अमरावतीचे मंत्री होते सुनील देशमुख, त्यांचे वडील तिथे बर्डीला PI होते पंजाबराव देशमुख, त्यांच्यावर आपल्या समाजाने जेव्हा हमला झाला दीक्षाभूमीवर तर ते डोकं फुटलं, रक्तपात. पण त्या माणसाने म्हटलं नाही, पवित्र दीक्षाभूमी बिलकुल लाठीचार्ज झाला नाही पाहिजे, लाठीचार्ज हा पहा नाही. आणि या पवित्र दीक्षाभूमीमध्ये आजपर्यंत कधी बाहेर आवाज नाही आला. 64 पासून समिती चालत गेली. कर्मवीर दादासाहेब गायकवाडपासून समिती अध्यक्षपद होतं. त्यानंतर आदरणीय गवईसाहेबांनी, दिवंगत गवईसाहेबांनी केलं. त्यानंतर भंतेजींनी केली. भंतेजीला अध्यक्ष बनवण्यामध्ये आम्ही सर्वांनी सहकार्य केलं. त्यांचा सूचकही मीच होतो आणि अनुमोदकही मीच होतो. फुलझेले साहेबांना अत्यंत विनंती करून मी त्यांना त्यावेळेस अध्यक्ष. त्यांनी काम चांगलं केलं, कोणी काही त्यांच्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता. परंतु गेल्या 3-4 वर्षापासून त्यांना ज्या लोकांनी घेरलं आहे त्या लोकांच्यामुळं भंते सुरेश देसाई हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक वागतात आणि त्याला ते प्रवृत्त करतात. पहा, काल पेपरला जी बातमी आली, आम्ही त्याचा आता ह्या याच्यात उल्लेख नाही करणार, पण ती बातमी वस्तुस्थितीला धरून नाही.
त्याबाबत आम्ही 2-4 दिवसानंतर तुम्हाला दीक्षाभूमीची खरी वस्तुस्थिती सांगू. जे दीक्षाभूमीबाबत विकासाबाबत बातमी आली त्याबाबतची सर्व खरी परिस्थिती आम्ही समाजाला सांगू. हंतेजींना आम्ही 3 वर्ष कमावले. आज प्रत्येक याच्यात म्हणजे त्यांच्या नावाने भयंकर भ्रष्टाचार सुरू आहे. 41D ची केस 8 सदस्यांच्या. अच्छा, दीक्षाभूमीचे सदस्य आहे, उच्च शिक्षित आहे, डॉक्टर्स आहेत, विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत. 8 लोक म्हणजे 9 लोक दिवंगत झाले. 9 लोक त्यांच्या विरोधात काही कारण असत तेव्हाच ना. आणि त्यांना आम्ही समजवलं भंतेजी आम्हाला हे तुमच्या विरोधात करणं बरं नाही. त्यांना 3 परत एकाधिकारशाही. आणि आजपर्यंत तुम्ही सर्व कुठल्या संस्थेत एका सैनी चालते व्यवहार, आर्थिक व्यवहार, करोडो रुपयाचा व्यवहार 3 वर्षामध्ये याच्यामुळे झाला, एका सहीमुळे. आणि त्यांच्यामध्ये भ्रष्टाचाराचा आम्हाला गंध आला. आणि आम्ही हे म्हणत नाही भ्रष्टाचार झाला, आम्ही नाही म्हणत, त्यांचीच ऑडिट रिपोर्ट म्हणते भ्रष्टाचार झाला. त्यांनी जे ऑडिट केलं आहे ना त्या ऑडिटमध्ये भ्रष्टाचार आहे. तर त्या विरुद्ध सुद्धा आम्ही चॅरिटीमध्ये भंतेजी आणि त्यांचे 2 सहकारी यांच्या विरोधात 41D ज्याला आर्थिक भ्रष्टाचार म्हणतात आणि त्यांना पदच्युत करण्याचे त्याच्यामध्ये तरतूद आहे, ती सुद्धा आम्ही चॅरिटीमध्ये टाकली आहे. ती विचारधीन आहे आणि तो भ्रष्टाचार पुराव्या सकट आहे. तो आम्ही म्हणत नाही भ्रष्टाचार झाला. त्यांनी जे बॅलन्स शीट तिथं दाखल केली त्या बॅलन्स शीटमध्ये आहे. म्हणून आम्ही भंतेजींना अनेकदा विनंती केली, परंतु ते ऐकायलाच तयार नाही. अनेक प्रकरण झाले. त्या दिवशी त्या महिला विचारायला आल्या होत्या, तर त्याच्यातही त्यांनी त्यांच्यावर असे खोटे आरोप करण्यात आले, आमच्या अंगावर धावण्यात आलं आणि महिलांच्या अंगावर धावले. तर त्याबाबत आता आम्ही खूप सर्व त्रासून गेलो. राजेंद्र गवई तिथे असो, आगलावे सर तिथे असो, आम्ही असो नसो, संस्था ही राहिली पाहिजे, माणसं असो की नसो. आणि ती पवित्र संस्था जेव्हा आता आम्हाला वाटलं रसा काढायला चालली, म्हणून काल मोठ्या कठोर मनानं अंतकरणानं हा आम्ही निर्णय घेतला. त्यांना आम्ही कायदेशीरपणे अध्यक्षपदावरही काढलं आणि कायदेशीरपणे त्यांचं सदस्यत्वही रद्द केलं. आणि जी मला संधी दिली, मी आजपर्यंत जी काय दीक्षाभूमी आणि समाजाची सेवा करत आलो, यापुढे करत राहील. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत माझे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई आणि माझे सर्व 8 सहकारी, आगलाय सर असतील ना, चंद्रशेखर मिश्रामध्ये येणार सुटे असतील, दीपंकर असतील, दाभाडे असतील, आईसाहेब असतील, आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्यानं मी दीक्षाभूमीची पवित्र दीक्षाभूमीची सेवा करेन. आणि आजच्या प्रसंगी तुम्हाला एवढंच सांगतो, येत्या 5-6 वर्षात दीक्षाभूमीचा विकास हा अत्यंत कुशल विकास आणि सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतो, येत्या 6 वर्षात तुम्हाला दिसेल याची आम्ही ग्वाही देतो. आणि आपला आशीर्वाद आणि आम्हाला पाठिंबा असू दे, सहकार्य असू दे, एवढीच आपण विनंती करतो. सर, बैठकीमध्ये सर आता अध्यक्ष झालेले आहे. तो चेंज रिपोर्ट तुम्हाला चॅरिटीमध्ये सादर करावा लागेल आणि मग त्याच्यानंतर ती सगळी प्रक्रिया होईल. यावर तुमचं काय नाही? बिलकुल चेंज रिपोर्ट आम्ही सबमिट करू आणि चेंज रिपोर्ट हा आम्ही बिलकुल पद्धतशीर नियमाप्रमाणे केल्यामुळे आमच्या बाजूने तसं करणार नाही. हल्ली भंतेजी आता कोर्टात गेले. आता कोर्टात पुढे काय होते काही माहिती नाही. नंतर काय वाटते? कोर्ट डिसमिस झालेला आहे, हे सगळं झालेलं आहे. कोर्ट डिसमिस झालेलं आहे. मेजॉरिटीने जेव्हा मेजॉरिटी निर्णय घेते तेव्हा काहीच होऊ शकत नाही. मेजॉरिटी सीएम बनवते, मेजॉरिटी पीएम, मेजॉरिटी ऑफ द लोकसभा मेंबर्स डिक्लेअर द पीएम, मेजॉरिटी ऑफ द असेंब्ली मेंबर्स डिसाइड द सीएम. त्याचप्रमाणे इथे मेजॉरिटी ऑफ द ट्रस्टी डिसाइड द प्रेसिडेंट. नियमाप्रमाणे झालं असल्यामुळे आम्हाला कसली चिंता नाही आहे. आणि विलासजी अध्यक्ष झालेले आहे आणि त्यांचं काय म्हणणं त्याने सांगावं ना. आम्ही तर संस्था चालवण्याच्या दृष्टीने आम्ही इथे काम करतोय. इथे व्यक्ती महत्वाचा नाही, इथे संस्था महत्वाची आहे, पवित्र दीक्षाभूमी महत्वाची आहे, याचा विकास झाला पाहिजे. हे जर म्हणत असेल अध्यक्ष, विचार करू. सेक्रेटरी गजगाटे साहेब बनतील, सांगा त्यांना. आमची पण एक अट आहे, आमची एक अट आहे की एका सहीने चेक चालणार नाही. त्या उद्याच्या उद्या पत्र द्या, मी विचार करू की ठीक आहे, मी परत येतो. गजगाटे साहेब सेक्रेटरी बनतील. आमची एकच अट आहे की एका सहीने चेक जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा समिती, स्पोर्ट्स अकॅडमी याचा अकाउंट कोणी उघडला, याचे पैसे कुठे घेतले, याचं उत्तर सुद्धा त्यांना द्यावं लागेल. तर आम्ही विचार करू, अन्यथा नाही.
या संपूर्ण प्रकरणाची तुम्ही चौकशी करणार का? मध्यंतरी जे जे काही विषय आले आता आम्ही पत्र दिलेलं आहे चॅरिटी कमिशन, माझी त्याच्यामध्ये हे सुद्धा झालेले आहे, सुनावणी झालेली आहे, सगळ्यांची सुनावणी झालेली आहे. मला वाटते एक कोणीतरी माझी एक व्यक्ती की मी सुद्धा ट्रस्टी आहे म्हणून कंप्लेंट केली की मी सुद्धा ट्रस्टी, म्हणजे त्या व्यक्ती की तो ट्रस्टी नाही आहे, त्यांनी कंप्लेंट केली की इथे भ्रष्टाचार चालला. जेव्हा आम्हाला बोलवण्यात आलं तेव्हा आम्हाला 2 प्रश्न विचारण्यात आले की ही जी कंप्लेंट केलेली हा व्यक्ती ट्रस्टी आहे का? मी म्हटलं ही व्यक्ती ट्रस्टी नाही आहे, परंतु जे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत त्या व्यक्तीने ते सगळेच्या सगळे खरे आहेत.